नमस्कार मित्रांनो, वंश किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज मी इथे रसगुल्ले बनवलेले आहेत। तर बघू शकता किती छान झालेले आहे, किती स्पंजी झालेले आहे आणि याचं जाडी पण बघू शकता किती छान आलेली आहे आणि याची बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे। चला तर आपण याची रेसिपी पाहूयात। इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। त्यामध्ये आता आपण 1.5 वाटी पाणी घालून घेऊयात आणि आपल्याला थोडंसं हे पाक होऊ द्यायचं आहे। आपल्याला तार वगैरे येऊ द्यायचा नाही आहे, फक्त हे साखर मेल्ट होऊ द्यायची आहे। बघू शकता इथे साखर मेल्ट झालेली आहे। आपण आता गॅस बंद करून घेऊयात। इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध तापवून घेतलेलं आहे। यामध्ये आता आपल्याला विनेगर घालायचं आहे। आपल्याला हे दूध फाडून घ्यायचं आहे, म्हणून मी विनेगर घालते यामध्ये आणि बघू शकता व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करायचं आहे। आणि इथे आपलं दूध फुटलेलं आहे। ते आपल्याला आता एका कापडाच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे आणि यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे। तर ह्यामध्ये आता मी थोडंसं गार पाणी घालते आहे। गार पाणी घातल्याने लवकर ते थंड होईल आणि आपल्याला याचा सॉफ्ट डो असा बनवता येईल व्यवस्थित। बघू शकता अर्धा तास आपल्याला हे बांधून ठेवायचं आहे, म्हणजे आपल्याला पनीर तयार करून घ्यायचं आहे त्याचं। बघू शकता किती छान गोळा तयार झालेला आहे आणि आता आपण गोळा फोडून घेऊयात। हाताच्या या भागाने आपल्याला हे व्यवस्थित सॉफ्ट करून घ्यायचं आहे। आपल्याला याला 5 ते 10 मिनिटं सहजच लागतात आणि आपल्याला व्यवस्थित सॉफ्ट करायचं आहे। हे जर सॉफ्ट झालं नाही तर आपले बॉल्स तयार होणार नाहीत आणि मग ते पाकामध्ये टाकल्यानंतर फुटायला लागतील। त्यामुळे व्यवस्थित करायचं आहे आणि आता एक डो बनवून घ्यायचा आहे। याचे मी इथे छोटे छोटे गोळे बनवून घेते आहे। बघू शकता किती व्यवस्थित याचे गोळे तयार होत आहेत, बॉल्स तयार होत आहेत। आता आपण सगळ्याचे गोळे बनवून घेऊयात, बॉल बनवून घेऊयात छोटे छोटे। बघू शकता किती छान इथे बांधल्या जात आहेत, कारण हा डो जो आहे आपण भरपूर सॉफ्ट केलेला आहे, खूप जास्त मळलेला आहे। इथे बनवून झाले आहेत। आपण आता 1 वाटी मी इथे साखर घेतलेली आहे, त्यामध्ये 3 ते 4 वाटी पाणी घालून घेते आहे आणि आपण जे हे बॉल बनवलेले आहेत बघू शकता ते आपण एक एक करून यामध्ये आता सोडून घेऊयात आणि हे छान उकळी येऊ देऊयात। आपल्याला हे 20 मिनिटपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे। ते सॉफ्ट होतील आणि स्पंजी पण खूप होतील। आता बघू शकता याची साईज किती छोटी आहे, पण जेव्हा हे व्हायला लागतील तेव्हा याची साईज बघा इथे किती छान झालेली आहे। बघू शकता याची साईज किती वाढलेली आहे। आणखी 10 मिनिट होऊ देऊयात, म्हणजे व्यवस्थित ते फुलून जातील। बघू शकता इथे 20 मिनिट झालेला आहे। जो आधी आपण पाक केलेला होता त्यामध्ये आता आपण हे रसगुल्ले आपले घालून घेऊयात। वाव, बघू शकता किती सॉफ्ट झालेले आहेत। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।